आज आले आम्ही आळंदीला माझ्या आहोंसोबत आणि आजी पण आहे आणि आई पण आहे. आम्ही आलो होतो माऊलीच्या दर्शनाला आणि दर्शन खूप छान झालं. हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही खूप खुश आहे कारण आज आम्ही चाललोय आळंदीला माऊलीच्या दर्शनाला. सोबत माझ्या आई आहे आणि आमच्या आजी म्हणजे सासूबाईंच्या पण सासू आहेत. आजी आणि आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच आमचे मन भरून आले. आळंदीत पोहोचल्यावर सर्वात आधी माऊलींच्या देखण्या पालखी रथाचे दर्शन झाले. आमच्या आजी पहिल्यांदाच आळंदीला आल्या होत्या आणि इथेच घडला तो सुंदर क्षण. आजीने अगदी लहान मुलासारखा माझा हात घट्ट पकडला होता. आजीने दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी खूप मोलाचा होता. आमची खूप इच्छा होती की आजीने पुण्याला आमच्या घरी यावं आणि आम्ही आजींना दर्शनाला घेऊन जावं. आज ती इच्छा पूर्ण झाली. मंदिरात खूप गर्दी होती आणि आजी चालून चालून थोड्या दमल्या होत्या, म्हणून आम्ही त्यांना आणि आईला थोडा वेळ बाजूला बसवले. आळंदी हे माऊलीचे पावनधाम. इथे पाऊल ठेवताच मन शांत होते. आम्ही सर्वांनी खूप छान दर्शन घेतले आणि आम्ही बाहेर आलो. हळूहळू लाईन मधून पुढे जात होतो. सर्वात समोर आजी होत्या आणि आजीच्या मागे आम्ही सर्व. आजींना असं शांत बसलेलं पाहून मनात एक वेगळाच विचार आला. आपण कितीही पुढे गेलो तरी आपल्या माणसासोबत घालवलेला हा वेळच खरी कमाई असते. विशेष म्हणजे ह्या फक्त आजी नाहीत तर माझ्या सासूबाईंच्या पण सासूबाई आहेत. आजच्या काळात 4 पिढ्यांचं हे प्रेम आणि नातं अनुभवायला मिळणं हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे. माऊलीच्या चरणी मिळालेला हा आशीर्वाद आणि ह्या जपलेल्या आठवणी नेहमी आपल्या पाठीशी राहतील. दर्शनानंतर आजींना पायरीवर बसवून आम्ही दोघांनी आजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. सासूबाईंनी पण आजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. आणि हो, आमच्या मागे त्या ताई बसल्या होत्या. आमचा फोटो काढत असताना त्या पण मागे स्माइल करत होत्या. त्यांच्या पायाला बहुतेक काहीतरी लागलेले होते, पण आमच्या आनंदात त्याही सहभागी झाल्या. खरोखर आनंद वाढल्याने वाढतो म्हणतात तेच खरं. त्या ताईची एक छोटीशी स्माइल आमच्या या फोटोची सगळ्यात मोठी आठवण बनली. आता हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कसा कॅप्चर झालाय ते तुम्ही या फोटोमध्ये बघा. त्यानंतर आम्ही सर्व गेलो महाप्रसादासाठी. रांगेत बसून आई आणि आजी सतत देवाचं नाव घेत होत्या. महाप्रसादात काय काय होते ते तुम्ही व्हिडिओत बघू शकता. माऊलीचा महाप्रसाद ग्रहण करून मन अगदी तृप्त झाले. आज आले आम्ही आळंदीला माझ्या आहोंसोबत आणि आजी पण आहे आणि आई पण आहे. आम्ही आलो होतो माऊलीच्या दर्शनाला आणि दर्शन खूप छान झालं. प्रसादानंतर आम्ही आजी आणि आईला इंद्रायणी नदी दाखवायला घेऊन गेलो. एवढ्या पायऱ्या चढ उतरून आजींना अजिबात थकवा जाणवला नाही कारण त्या खूप खुश होत्या. पुलावरून वाहणारा थंडगार वारा आणि संध्याकाळचे ते सुंदर वातावरण. खरंच अशाच आठवणी आयुष्यभरासाठी जपून ठेवायच्या असतात. तसे तर आम्ही दोघे एकटेच नेहमी आळंदीला येत असतो. दर्शन घेऊन महाप्रसादाचे जेवण करून जातो. पण आज आई आणि आजी सोबत असल्यामुळे या प्रवासाची मजा काही वेगळीच होती. त्यानंतर आम्ही ओला बुक केली आणि आनंदाने घराकडे निघालो. तुम्हाला आमचा हा कौटुंबिक आणि सुंदर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.